तर आज बनवूया चमचमीत अशी दुधी भोपळ्याची भाजी। त्यासाठी मी इथे दुधी भोपळा घेतला आहे। दुधी भोपळा सोलून आणि कापून घेतला। आता एका खलबत्त्यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घालून घेऊया। 3 हिरव्या मिरच्या, याची चटणी वाटून घेऊ। जाडसर अशी चटणी वाटून घेतली। आता एका कढईमध्ये 1 पळी तेल घालून घेतलं। तेल इथे गरम झालं आहे। 1 चमचा जिरे घालून घेऊ आणि 1 उभा चिरलेला कांदा घालूया। कांदा चांगला परतवून घेऊ। चवीपुरतं मीठ घालून घेऊया। पुन्हा एकदा कांदा चांगला असा परतवून घेऊ। आता वाटलेली मिरची आणि लसणाची चटणी घालून घेऊया आणि ही फोडणी खमंग अशी परतवून घेऊ। आता याच्यामध्ये अर्धा चमचा हळदी पावडर घालून घेऊ। पुन्हा एकदा हे सगळं चांगलं असं परतवून घेऊ आणि हा कापून ठेवलेला दुधी भोपळा या फोडणीमध्ये घालून घेऊया। या भाजीमध्ये मी कोणत्याही प्रकारचा मसाला घालणार नाही। आता सगळी भाजी चांगली अशी परतवून घेऊ किंवा पाण्याचा देखील वापर करणार नाही। आता 5 मिनिटासाठी झाकण ठेवूया। गॅस एकदम लो करूया। 5 मिनिटं झाले आहेत। मी इथे झाकण काढून घेतलं। भाजी पुन्हा एकदा चांगली अशी परतवून घेऊ आणि पुन्हा 3 ते 4 मिनिटासाठी भाजीवरती झाकण ठेवूया। तर पहा इथे 4 मिनिटं झाले आहेत। मी झाकण काढून घेतलं। वरून कोथिंबीर घालून घेऊ आणि आपली दुधी भोपळ्याची चमचमीत आणि झटपट अशी भाजी बनून तयार झाली आहे। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।